नमस्कार. रानभाजी प्रदर्शनीचा आजचा भाग 2. मागच्या भागात आपण रानभाजी प्रदर्शन, त्याची उपलब्धता, त्या भाज्या शोधायच्या कशा या विषयावर बोललोच होतो. पण जो महत्त्वाचा प्रश्न तो तसाच राहतो, तो म्हणजे या भाज्या का खायच्या. तर आपण बोलणार आहोत एका अशा भाजीबद्दल जी आपल्या आजी आजोबांच्या ताटात नेहमीच असायची, म्हणजेच पालेभाजी. पालेभाजीतून आपल्याला लोह, कॅल्शियम, जीवनसत्व मिळतं, ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि रक्तक्षयापासून आपला बचाव होतो. तर अशी आरोग्यदायी भाजी ही अगदी सोपी आहे बनवायला. कुठल्याही भाजीमध्ये आपण त्याला टाकून त्याची चव वाढवू शकतो किंवा कुठल्याही डाळीमध्ये टाकून प्रोटीन आणि लोहयुक्त अशी पोषणयुक्त भाजी आपण तयार करू शकतो. तर याआधी तुम्ही कुठल्या पालेभाज्या खाल्ल्या आहेत का हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळव्या. आणि अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन विविध प्रकारच्या पालेभाज्या, त्यांची रेसिपी, त्यांचे गुणधर्म याबद्दल सखोल माहिती तुम्हाला मिळू शकते. धन्यवाद.